राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ सध्या 40 दिवसांचा बलिदान मास पाळला जातोय। या निमित्तानं श्रीगोंदा येथील कालिका माता मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। अनेक युवकांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाला अभिवादन केलं। यावेळी बोलताना आयोजक कालिदास कोथंबिरे यांनी म्हटलंय की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बलिदान दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तालुक्यामध्ये राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शंभू भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून रक्तदान केलं आहे। या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले। यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी उपस्थित राहून रक्तदान करणाऱ्या नागरिकांचा उत्साह वाढवला आहे। तसेच त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। या उपक्रमामुळे परिसरामध्ये सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे। जय श्रीराम। आज आपण या ठिकाणी धर्मवीर बलिदान मास निमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेतोय। पूर्ण तालुक्यात आपण हा उपक्रम गेली 5 ते 6 वर्ष झाला राबवतोय। रक्तदान हे श्रेष्ठ दान हे आपण या माध्यमातून हे करतो आणि जी धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जे बलिदान दिले त्याचं कुठेतरी आपल्याला एक आठवण किंवा एक आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी आपण रक्तदान शिबिर दरवर्षी घेत असतो आणि याही वर्षी कालिका माता मंदिरात आपण रक्तदान शिबिर घेतोय। मागच्या वर्षी आपलं 80 रक्तदान झालं, यावेळी 100+ जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। कार्यक्रमाला आपल्या शहराचे प्रथम नागरिक सुनीताताई खेतमाळी, उपनगराध्यक्ष अलकाताई आंबोले, एम.डी. शिंदे, तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय बबनदादा पाचपुते, राजेंद्रदादा उपांडे, नगरसेवक सोनू कोथिंबिरे, भरपूर प्रतिष्ठित अरविंद कापसे, भरपूर असे प्रतिष्ठित समाजातले मान्यवर उपस्थित होते। या रक्तदान शिबिरात सगळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत। सर्व आलेल्यांचे मनपूर्वक असे आभार। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।